वेळाच गोंधळ सुरू झाला। काँग्रेसचे एक महापुरुष, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष 2-3 दिवसापूर्वी त्यांनी आपली मुक्ताफळं म्हणजे उद्धार केला स्वतःचाच, आणि ते सांगतात की टिप्पू सुलतान जे जुलमी होता, ज्याने अनेक लोकांच्यावर अत्याचार केले, महिलांच्यावर अत्याचार केले, नरसंहार केला, अनेक लोक पाठवले, अनेक लोकांचा धर्म बदलण्यासाठी प्रवृत्त केलं, याची त्यांनी तुलना केली छत्रपती शिवाजी महाराज। ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी इथं स्वराज्याची स्थापना केली, ज्यांच्यामुळं आपण सगळे जिवंत आहोत, ज्यांच्यामुळं हे राज्य किंवा हा देश सुसंस्कृत राहिला आणि आपला हिंदू धर्म जागृत राहिला, अशा ठिकाणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ते सांगतात की दोन्ही समकक्ष आहेत। आता याचा निषेध करेल तेवढा थोडा आहे, परंतु नुसता निषेध करून चालणार नाही। काँग्रेसची विचारधारा काय आहे हे यातून लक्षात येते, आणि म्हणून काल पुण्यामध्ये खूप मोठा गोंधळ झाला। तुम्ही बघितलं की ज्यावेळी भारतीय जनता पार्टीचे लोक त्याचा निषेध करायला गेले, त्यावेळी काँग्रेसचे लोक त्यांच्या अंगावर आले। म्हणजे हे मला भाजपच वाटतं, आणि मला इथले माजी पालकमंत्र्यांनी सुद्धा काल मुक्ताफळ उचललं। ते म्हणजे भाजपची गुंड प्रवृत्ती आहे, हे गृहमंत्री राहिलेले त्यांना सगळं माहिती आहे। म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल कुणी अवमानकारक वक्तव्य केलं, त्याला जर आम्ही समर्थन केलं तर त्यांना हे गुंड म्हणतायत। आणि म्हणून मला आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून इथले जे काँग्रेसचे नेते आहेत, की मग ते आमदार असतील, खासदार असतील, यांची सपकाळ यांनी जी भूमिका मांडलेली आहे त्याला समर्थन आहे का हे त्यांनी जाहीर करायला पाहिजे। नसेल तर सपकाळांना कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येऊन देणार नाही, हे भारतीय जनता पार्टीच्या वतीने कोल्हापूर बंद, त्यांना आम्ही येऊ देणार नाही। त्यांनी माफी मागेपर्यंत त्यांनी माफी मागितलीच पाहिजे। छत्रपतींचा अवमान आम्ही कदापि सहन करणार नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।